नमस्कार. आज रविवार स्पेशल एक मेनू बनवत आहे, तो म्हणजे सुकट. सुकटीसाठी मी हे पहिलं मिरची, कोथिंबीर आणि लसूण हे बारीक करून घेतलेलं आहे भांड्यामध्ये. आता ह्याच्यामध्ये हे परतत आलेलं आहे. त्याच्यात करून हा कांदा घालत आहे. कांदा थोडा जास्त घालायचा सुकटीला. एकीकडे मी तिकडे बेसिनमध्ये सुकट भिजत घातलेली आहे. अशा प्रकारे एका पातेल्यामध्ये पाणी घेऊन त्याच्यामध्ये अशी सुकट भिजत घातलेली आहे. असं चाळण सदृश टोपलं आहे, जेणेकरून ही अशी परत निघू शकते पाण्यातून आणि त्याच्यातली जी काही माती वगैरे कचरा असेल तो खाली बसतो. मी बऱ्याचशा पालेभाज्या वगैरे पण अशाच पद्धतीने धुवत असते. खाली मोठ्या भांड्यात पाणी घ्यायचं आणि वरून भाज्या त्याच्यामध्ये भाजी किंवा ही आता ही सुकट सुकी असल्यामुळे जरा भिजत घालावी लागते, म्हणून मग ती धुवून अशीच त्या पाण्यात ठेवलेली आहे. आणि आता जेव्हा फोडणीला घालायची तेव्हा ह्याच्यातून काढणार आहे. आता हा कांदा जरा चांगला परतून द्यायचा. परतत आला की ह्याच्यामध्ये हळद, हिंग घालायचं आणि सुकट घालायचं. मिरची घातलेली आहे जास्त याच्यामध्ये, त्यामुळे तिखट नाही घालणार. तिखट किंवा मिरची असं दोनपैकी एक काहीतरी घालू शकतो. आणि नंतर आपल्याला चिंच पण घालायचं याच्यामध्ये. चिंच मी इथे अशी पाण्यात भिजत घातलेली. चिंच जरा जुनी आहे, त्यामुळे थोडी काळपट आहे. त्याच्यानंतर आता कांदा अर्ध्यापेक्षा जास्त परतला गेल्यानंतर त्याच्यात हळद, हिंग घातलेलं आहे. आणि आता ही सुकी भाजी जर करायची असेल कुठलीही, आता ही सुकट पण मी सुकी करणार आहे, पाणी नाही घालणार आहे याच्यात, त्यामुळे उरलेला अर्धा कांदा सुकट परतताना परतणार आहे. अशा प्रकारे कांदा परतल्यानंतर त्याच्यामध्ये ही सुकट घालून घेतलेली आहे. अशी मी शक्यतो तिखट घातलेली सुकट करते. अशी मिरची घातलेली सुकट आमची आई बनवते, तर मी पण आज प्रयत्न केलेला आहे जशी आई सुकट बनवते तशी. आता तिच्या इतकी छान माझी होणार नाही, बघते मी आता झाल्यानंतर ती कशी झाली आहे ती कमेंटमध्ये मी शेअर करेन तुम्हाला. अशा प्रकारे आता याच्यावर झाकण ठेवायचं आहे. हे झाकण आहे ते ठेवते. जरा वाफ आणून जरा परतली की मग ती खायला रेडी होईल. भाकरीबरोबर, घावणबरोबर आपण खाऊ शकतो, चपातीशी पण खाऊ शकतो. आता ही सुकट जवळजवळ चांगली फ्राय झालेली आहे आणि शिजलेली पण आहे. याच्यामध्ये थोडं मीठ घातलेलं आहे चवीपुरतं. मीठ तुम्ही आधी पण घालू शकता, मी आत्ता घातलं आहे. आता मीठ घातलं आहे. आता पुन्हा एकदा ह्याच्यावर थोडंसं झाकण ठेवून जरा एक वाफ आली की मग बंद करणार. सुकटीमध्ये मी वरून थोडासा चिंचेचा कोळ पण घातलेला आहे. चिंच जुनी असल्यामुळे त्याला थोडासा काळपटपणा आलेला आहे.